अकोल्यातून आलेल्या एका बातमीवर आमचं लक्ष आहे, जिथे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने शहराचा चेहरा काही प्रमाणात बदलला आहे। परंतु मोठा प्रश्न हा आहे की हा बदल कायमस्वरूपी टिकेल की शहर पुन्हा जुन्या मार्गावर परत येईल। अकोला महानगरपालिकेने शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिशेने एक मोठा प्रयत्न केला आहे। महानगरपालिका कार्यालयाच्या आजूबाजूला जिथे आधी तात्पुरती दुकाने, हातगाड्या आणि कपड्यांच्या दुकानांची गर्दी होती, तो परिसर आता पूर्णपणे स्वच्छ आणि मोकळा दिसत आहे। या मोहिमेनंतर दुकानांच्या गर्दीऐवजी आता वाहनांसाठी पुरेशी पार्किंग उपलब्ध आहे, ज्यामुळे वाहतूक खूपच सोयीस्कर झाली आहे। शहरातील नागरिक या बदलामुळे एका बाजूला समाधानी दिसत असले तरी त्यांच्या मनात एक मोठा प्रश्नही निर्माण होत आहे। ही व्यवस्था किती दिवस टिकेल की काही दिवसातच अतिक्रमणधारक पुन्हा रस्त्यावर कब्जा करतील? महानगरपालिकेने अतिक्रमणधारकांसाठी पाणी भाटे क्लब परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार लहान व्यवसाय करणारे दुकानदार या पर्यायी जागेवर जाण्यास तयार नाहीत, जे आजही गांधी चौक आणि इतर प्रमुख ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करत आपल्या हातगाड्या आणि दुकाने लावत असल्याचे दिसत आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने केवळ अतिक्रमण हटवून नव्हे तर दीर्घकालीन उपायांसह योजना लागू करावी। त्यांचं मत आहे की जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत शहराचे सौंदर्य आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे। आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की अकोला महानगरपालिका ही मोहीम किती काळ टिकवून ठेवते आणि दुकानदार पर्यायी जागा स्वीकारून व्यवस्थितपणे व्यवसाय करण्यास सुरुवात करतात की अकोला शहर पुन्हा जुन्या अतिक्रमणग्रस्त परिस्थितीत परत येईल। अकोल्याची ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु तिचं यश यावर अवलंबून आहे की प्रशासन ती किती सातत्याने राबवत आहे।